गेल्या काही दिवसांमध्ये जे GR निघालेले आहेत त्यातले जवळपास शेकडो GR जे आहेत ते अचानक गायब आहेत वेबसाईटवर. याचा अर्थ असा की काहीतरी झाकून ठेवण्यासारखं त्याच्यामध्ये आहे. जाहीरनाम्याला तसा कुठलाही किंवा आपण वैधानिक दर्जा नाही आहे. ते फक्त की जाहिरातीचं एक डॉक्युमेंट आहे. बरोबर. एक ग्लॉसी जाहिरात आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं ते न भूतो भविष्याचं मला माहीत नाही, पण पास्टमध्ये असं झालेलंच नव्हतं. आणि याचा गैरफायदा ही ब्युरोक्रेसी नोकरशाही घेऊ शकते. कोविडमध्ये आपण बघितलं की जवळजवळ 66% तुमचा मेडिकलचा स्टाफ वेकंट पोस्ट होता आणि तुम्हाला मग टेम्पररी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागलं. जवळजवळ 2,45,000 पदं रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि ही शासकाची स्वतःची आकडेवारी आहे. बापरे. हे युती असेल किंवा आघाडी असेल तर जनतेला स्वतःला त्यांनी काही माहितीच होऊ दिलेलं नाही. जे दरडोई उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न ग्रामीण भागाचं बद्दल अत्यल्प आहे. मला वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये दोन्ही सरकार असतील की याच्यामध्ये बळी हा पारदर्शकतेचा गेलेला आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. 2019 ते 2024 या राजकीय इतिहासाच्या दृष्टीनं वादळी ठरलेल्या टर्मचा वेगवेगळ्या अंगांनी आपण आढावा घेतोय. आज आपण चर्चा करणार आहोत की या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा प्रशासकीय गाडा नेमका कसा चालला आणि खरोखर धोरणात्मक पातळीवरती महाराष्ट्राला काय मिळालं. कुठल्याही राज्याची प्रशासकीय व्यवस्था जी आहे ती तेव्हाच चांगली चालू शकते ज्यावेळी त्या राज्याचे राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी हे एकमेकांच्या समन्वयानं आणि विचारानं कारभार करतील. पण या 5 वर्षामध्ये खरंच ते झालं का याचा आढावा आपण घेणार आहोत. आणि चर्चा आपल्या कानावरती खूप येत असतात. या 5 वर्षामध्ये हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला, तो मिळाला, पण त्याच्यातून जनतेचं हित नेमकं किती झालं आहे. बरेच प्रकल्प गुजरातला गेल्याची सुद्धा ओरड झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या 5 वर्षांचा नेमका आढावा आपण घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत राज्याचे प्रशासकीय अधिकारी महेश झगडे सर. सर, या 5 वर्षांचा आढावा प्रशासकीय दृष्टीनं आपण घेतोय, पण त्याच्या आधी जेव्हा निवडणूक जाहीर होत होती, आचारसंहिता लागत होती, त्याच्या आधी सातत्यानं बातम्या येत होत्या की एकापाठोपाठ एक कॅबिनेटच्या बैठका होत आहेत, निर्णयांचा धडाका चालू आहे. आम्ही आकडे असे ऐकले की जवळपास 1600 GR या 8-10 दिवसामध्ये निघाले. इतक्या धडाक्यानं निर्णय होऊन नेमकं काय होत असतं पुढे त्या GRचं, आणि त्या GRमध्ये खरोखर सामान्य माणूस कुठं दिसतो. प्रशांत, एक असा आहे की हा विषय आपण फार चांगला छेडला आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या विषयाचं तसं खरं महत्त्व आहे. आणि हा जो निर्णयांचा धडाका किंवा आम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये जनतेसाठी काम करतो आहोत याच्यावरून दाखवण्याचा तो एक शब्द जरी हे नसला तरी आटापिटा म्हणायला काही हरकत नाही. हेच जर खरं म्हणजे की हे जनतेसाठी आहे का पुन्हा आम्हाला येण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो आहोत. इंग्लिशमध्ये त्याला क्विड प्रोको म्हणतात, देवाणघेवाण म्हणतात. आणि ही देवाणघेवाण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जास्त होते. त्यामुळे मग त्याच्यासाठी निवडणुकीमध्ये मतांचं त्याच्यामध्ये काही त्यासाठी पेरणी होते का निर्णयाची, हा एक सामान्य माणसाला पडलेला प्रश्न असतो. निश्चित आहे की एखादं लोकशाहीमध्ये आलेलं शासन त्यांनी निर्णय घ्यायचेच असतात आणि शॉर्ट पिरियडमध्ये प्रचंड निर्णयसुद्धा घ्यायचेच असतात. फक्त हे निर्णय घेताना त्याच्यामध्ये काही तसं पोक्तपणे निर्णय घेतले जातात का. आता असे धडाधड निर्णय होतात की 100, 200, 300 असे निर्णय होतात, मग पोक्तपणे होतात का. कारण ही जी निर्णयाची जी सर्वोच्च पातळी असते राज्यस्तरावरती ते एक मंत्रिमंडळ असतं आणि मंत्रिमंडळ ज्यावेळेस निर्णय होतो तो सर्व राज्यातील जनतेवरती परिणामकारक ठरवणार असतो. बरोबर. त्यामुळे हा निर्णय होताना काही एखाद्या तलाठ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्याने घेतलेला निर्णय नसतो, तो सर्वव्यापी असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप खोलात जाऊन साधक बाधक विचार करून आणि त्याचं ॲनालिसिस करून आणि त्याचं आउटकम खरंच होणार आहे की नाही हे सगळं करून तिथे होतं. आता इतक्या मोठ्या प्रमाणात घाऊक प्रमाणात जर निर्णय होत असतील तर कदाचित ही प्रक्रिया झाली नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याला स्कोप नव्हता. दुसरी गोष्ट अशी आहे की आता शेवटच्या 15-20 दिवसामध्ये जे निर्णय झालेले आहेत हे निर्णय झाले, पण निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याला शासन निर्णय ते निर्गमित करायचे असतात. आता हे शासन निर्णय करताना फक्त निर्णय झाला असा होतो, तो शासन निर्गमित होतो, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची काही पद्धती असते. आता आपण एक उदाहरण घेऊया की काही लाभार्थ्यांसाठी योजना दिलेल्या आहेत. व लाभार्थी निवड करण्यासाठी कोण आहे, त्या लाभार्थ्याचे निकष काय आहे, त्या वेगवेगळ्या लाभ एकाच लाभार्थ्याने वेगळे लाभ घेतले की नाही करण्याची ही खूप त्याची जंत्री असते त्याच्यामध्ये आणि ते मला वाटतं की अजून कुठे तसं दिसत नाही आहे. त्यामुळे निर्णय तर झालेला आहे,
काही ठिकाणी निर्णय झाला असला तरी त्याच्यासाठी आर्थिक तरतूद लागते. त्याच्यासाठी काही ठिकाणी तुम्हाला नवीन लेखाशीर्ष ओपन करावं लागतं. तर ह्या सगळ्याला आता वेळ आहे का? मला वाटतं की हा वेळ असूच शकत नाही आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांना तर माहितीच आहे की हे होत नसेल आणि जरी लागलं तरी आता पुढच्या 15 दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता कितपत आहे माहीत नाही आहे. दुसरी एक अजून गंभीर गोष्ट ही जाणवते की म्हणजे मगाशी मी विजय कुंभारांचं एक ट्विट बघत होतो, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या गेल्या काही दिवसामध्ये जे GR निघालेले आहेत त्यातले जवळपास शेकडो GR जे आहेत ते अचानक गायब आहेत वेबसाईटवर. हा काय प्रकार असू शकतो? म्हणजे निर्णय जर तुम्ही घेतलाय तर तो लोकांच्यापर्यंत म्हणजे राहिलं का नाही आहे वेबसाईटवरती? याचा अर्थ असा आहे की शासन हे नेहमी पारदर्शकच असावं आणि लोकशाही शासन तर पारदर्शक असणं हे त्याचा स्थायी भाव आहे. आता ज्या अर्थी शासन निर्णय हे वेबसाईटवरती आले आणि नंतर ते गायब झाले, याचा अर्थ असा की काहीतरी झाकून ठेवण्यासारखं त्याच्यामध्ये आहे आणि शंका घेण्यासारखं आहे. त्यामुळे निर्णय काढून घेणं हे म्हणजे की ज्या व्यवस्थेने ते निर्णय काढून घेतले त्याच्यामध्ये निश्चितच दाट शंका निर्माण होते की त्याच्या पाठीमागे काय आहे. कदाचित असंही असेल की त्याच्याबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या असतील आणि जनतेला ते माहिती पडू नये किंवा त्याच्याविरुद्ध काही प्रचार केला जाऊ नये असंही असू शकेल. मला वाटतं की ही जी घटना आहे अतिशय विदारक चुकीची आहे. कारण माहितीच्या अधिकारामध्ये कलम 4 प्रमाणे शासन निर्णय जे काही घेतं ते तुम्हाला जनतेला सांगावेच लागतात. कारण हे जनतेचे निर्णय आहेत. ज्यांच्यासाठी निर्णय घेतले त्यांनाच माहिती नसेल तर मग कशासाठी आहे? मला वाटतं की ही चूक आहे किंवा कशासाठी केलेली आहे, पण प्रचंड मोठी शंका याच्यामधून निर्माण होते. ओके. 2019 ते 2024 प्रचंड राजकीय वादळांनी भरलेली ही खरं तर टर्म होती. बरंच सत्तानाट्यसुद्धा आपण पाहिलं. पण या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये नेमकं जनतेला काय मिळालं आणि प्रशासकीय पातळीवरती काय नेमकं मिळालं असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे ठीक आहे की कारण शासन जे बनलं जातं ते कोण निवडून येईल कोण निवडून येणार नाही आणि ही प्रक्रिया निरंतर चालू राहील, बदल होत राहतील. पण शासन कोणाचंही कुठल्याही पक्षाचं असलं तरी जनतेला काय मिळालं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि नेमकं याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. त्याच्यामध्ये राजकारणी, त्याच्यामध्ये समाजाचे जे काही घटक आहेत ते जे इंटेलेक्च्युअल्स असतात त्यांचं आणि प्रसार माध्यमांचं सुद्धा दुर्लक्ष होतं की जनतेला काय मिळालं. हा खरं म्हणजे की याचं ऑडिट जे व्हायला पाहिजे, सामाजिक ऑडिट, ते कधीच होत नाही. आणि याची सुरुवात कुठून होते की ज्यावेळेस इलेक्शन्स होतात त्यावेळेस त्यांचे जाहीरनामे येतात आणि ह्या जाहीरनाम्यामध्ये खूप काही दिलेलं असतं आणि नंतर पुढे 5 वर्षानंतर त्याचा लेखाजोखा खरं म्हणजे त्यांनी मांडला पाहिजे की इलेक्शनच्या दरम्यान त्यांच्या प्रचार दरम्यान आम्ही हे सांगितलं होतं हे केलेलं आहे आणि हे केलेलं नाही आहे आणि जनताही त्यांना विचारत नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे, व्हॅक्यूम आहे आणि हा व्हॅक्यूम ट्रॅडिशनली गेले 70-75 वर्षे ते चालू आलेला आहे. दुसरं असं आहे की जाहीरनाम्याला तसा कुठलाही स्टॅच्युटरी किंवा आपण वैधानिक दर्जा नाही आहे. ते फक्त की जाहिरातीचं एक डॉक्युमेंट आहे, एक ग्लॉसी जाहिरात आहे. त्यामुळे तसं काय झालं आहे माहिती नाही आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं ते न भूतो भविष्याचं मला माहीत नाही, पण पास्टमध्ये असं झालेलंच नव्हतं. 2-3 गोष्टी महत्त्वाच्या घडल्या आणि याचा गैरफायदा ही ब्युरोक्रॅसी, नोकरशाही घेऊ शकते. ज्यावेळेस तुमचं शासन अस्थिर असतं त्यावेळेस नोकरशाही एक घोडा असतो, तो या घोड्याला कंट्रोल करण्यासाठी तसं शासन म्हणजे लोकप्रतिनिधी, राजकीय व्यवस्था तशी तगडी असावी लागते. ती जर क्षीण असेल तर मग नोकरशाही उधळायला लागते. त्या घोड्यावरची मांड जी असते ती कमांड कमी होते. त्यामुळे त्याचा गैरफायदा, ब्युरोक्रॅसी गैरफायदा घेणारच याच्यामध्ये दुपदच नाही, भारतात नाही जगभर असतं आणि त्याला नियंत्रित करणारी जी लोकप्रतिनिधीची व्यवस्था जर कमकुवत होत असेल तर मला वाटतं की मग पूर्ण प्रशासकीय व्यवस्था कमकुवत होते आणि त्याचा डायरेक्ट तोटा हा जनतेला भोगावा लागतो. हा कुठपर्यंत भोगावा लागतो आपण त्याच्याकडे येऊच. पण गेल्या 5 वर्षामध्ये आपण एक बघितलं की जे महत्त्वाचे राजकीय पक्ष आहेत ह्या सगळ्यांनी सत्ता भोगलेली आहे. कोणी राहिलेलंच नाही आहे. अर्थात जे काही थोडेफार राहिले असतील, वंचित बहुजन आघाडी किंवा मनसे, कारण त्यांचे लोकप्रतिनिधी नव्हते किंवा काही एका दुसरा सुद्धा. आणि विशेष म्हणजे की काहीचं असं आहे की दोन्ही सरकारांमध्ये काही घटक कॉमन आहे. त्यामुळे आता खरं म्हणजे की कोणी चांगलं वागलं आणि कोणी वाईट वागलं हे म्हणायला खरं म्हणजे तसं काही तिथे फार हे त्याचा लेखाजोखा नाही. पण जनतेच्या दृष्टीने जर बघितलं की दोन्ही लोकांनी काय केलं. आता आपण जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरकडे आपण बघतो की तुमचा उदाहरण द्यायचं झालं की मेट्रो 2A 2B 3 लाईन 4 लाईन आणि 7 लाईन ह्या कार्यान्वित झाल्या. लोकांना खूप बरं वाटलं.
कोस्टल रोड होत आलेला आहे, समृद्धी महामार्ग आहे. त्यामुळे हे आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतं. आणि मग आपण त्यांचे जे राजकीय ज्यांचे क्रेडिट घ्यायचं त्याचं क्रेडिट पण घेणार, काही त्याच्याबद्दल विरोध पण करणार. काही ठिकाणी म्हणणार की आम्ही कोविडमध्ये इतका मोठ्या प्रचंड असताना आम्ही कोविड अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल केला, की ज्या आणि आम्हाला देशामध्ये आणि जगामध्ये आमचं नाव झालं की कोविड आम्ही हँडल केला. असे दोन्ही बाजूचे राजकीय पक्ष त्याच्याबद्दल त्याची ओनरशिप घेतील. पण जनतेच्या बाजूने खरंच काही झालं की नाही हे खरं म्हणजे की आपण याचा विचार केला पाहिजे. एक उदाहरण म्हणून घेतो की जनतेच्या बाजूने काही झालं का. ज्यावेळेस आपण हे लोक म्हणून बघतो, जनता म्हणून ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चर समोर येतं की इन्फ्रास्ट्रक्चर किती तयार झालेलं आहे. आता हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होताना ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते गरजेचं आहे का. बरोबर. आता ती गरज आहे की नाही हे जनतेला सांगून दिलं पाहिजे. कारण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रायोरिटीज ठरवाव्या लागतात. कारण जो पैसा आहे तुमच्याकडे तो फार तुटपुंजा आहे. तुमच्यावरती आता 7-7.25 लाख कोटीचं कर्ज आहे आणि तुम्ही कर्ज घेऊन मराठीमध्ये चांगली म्हण आहे की ऋण घेऊन सण करणं हे खरं म्हणजे की अतिशय धोक्याची घंटा असते. त्यावेळी आपण जे ऋण घेतो त्याच्यामधून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, त्याच्यामध्ये अर्थार्जनाच्या संधी वाढल्या पाहिजेत, तुमचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे आणि विशेषतः तुमचा GDP वाढला पाहिजे. तर हे त्यांनी जनतेला सांगितलं आहे का की आम्ही हे प्रकल्प घेतोय आणि त्याच्यामुळे असं असं होणार आहे. तर दोन्ही बाजूच्या पक्षांनी सांगितलेलं नाही आणि त्याचं आउटकम कोणाला माहीत नाही. तुम्हाला फक्त ते दिसतंय ते. पण जर कर्ज घेतलेलं आहे आणि जो महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक फेडणार आहे, शेवटी नागरिकावरच फेडतो, पण त्याचा आउटकम काय झालं, किती मोठ्या प्रमाणात रोजगार वाढला का. खरं म्हणजे कर्ज घेऊन ज्यावेळेस आपण प्रकल्प आणतो ते इकॉनॉमी किकस्टार्ट केली पाहिजे, त्याने रोजगार वाढला पाहिजे, अर्थार्जन वाढलं पाहिजे, इंडस्ट्रीज वाढल्या पाहिजेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज वाढल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. हे सांगण्यासारखं मला वाटतं आता दोन्ही पक्षांना, महायुतीला आणि आघाडीला सांगण्यासारखं तसं काही नाही आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये फक्त शासकीय यंत्रणेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदा, महानगरपालिका, निमशासकीय सडून दिल्या तरी 7.25 लाख कर्मचारी आहेत, पदं आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 66% भरलेले आहेत. 34% पदं भरलेलीच नाही आहे. त्यामुळे 34% गरज असताना जर तुम्ही पदं भरली नसतील तर मग जी काही तुम्हाला कायदे राबवायचे आहेत, जे काही प्रकल्प राबवायचे आहेत, त्या काही योजना राबवायच्या आहेत, त्याच्यावरती निश्चितच दुष्परिणाम होणार आहे. कोविडमध्ये आपण बघितलं की जवळजवळ 66% तुमचा मेडिकलचा स्टाफ वेकंट पोस्ट होता आणि तुम्हाला मग टेम्पररी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागलं. तर हे कुठेतरी शासनाच्या चुकीच्या गोष्टी आहेत की ते तुम्ही पदं भरत नाहीत. का भरत नाही आहेत? पगारवरती त्यांना हे करायचं असतं आणि तो पैसा कुठेतरी वापरायचा असतो. आता हे करताना जवळजवळ 2,45,000 पदं रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ही शासनाची स्वतःची आकडेवारी आहे. बापरे. आता 2,45,000 जर त्यांनी पदं भरली असते, 17-18 हजार तर त्यांचे क्लास 1चे अधिकारी आहेत, 28,000 हे क्लास 2चे अधिकारी आहेत. म्हणजे MPSC वगैरे हे मोर्चा काढतात म्हणजे हे काही चुकीचं नाही. म्हणजे ते झालं त्यांच्या एम्प्लॉयमेंटसाठी, पण राज्याचं जे अंमलबजावणी करायचं आहे ते तुमची होते. आणि मग हे पदं भरलीत का तर 2,30,000 टेम्पररी कॉन्ट्रॅक्टवरती भरलेली आहेत. म्हणजे हे त्यांना काय ट्रेनिंग साठी आंदोलन करणाऱ्यांना पण कदाचित हे मला आरक्षणाच्या आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की महाराष्ट्राला की तुम्ही जे आंदोलन करता त्याच्यामध्ये 2,30,000पैकी 60% तुमचे रिझर्व्ह आहेत, 10% इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि 50% इतरांच्यासाठी. ते पदं गेलेच तुमचे, तुम्ही त्याच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. हे महाराष्ट्राला माहितीच नाही. या आकड्याची भीषणता, तीव्रता लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि हे मी फक्त कुठे सांगतोय की फक्त शासन व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांचा आणि यांचा जर विचार केला ही तिप्पट वगैरे अशी संख्या त्याच्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे जनतेला काय मिळालं तर जनतेला स्वतःला त्यांनी काही माहितीच होऊ दिलेलं नाही आहे. हे युती असेल किंवा आघाडी असेल ते जनतेला माहितीच होऊ देत नाहीत आणि हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मग अंदर तर कार्पेट राहतात. हे एक उदाहरण म्हणून झालं. याचबरोबर आपण हे सगळं करतो की अमुक झालं तमुक झालं, पण शेतकऱ्यांना काय मिळालं. कारण आपण ज्यावेळेस प्रश्नांची तीव्रता बघतो तर लोकशाहीमध्ये लोकसंख्या हे केली जाते की लोकसंख्येवरती शासन येतं. आजही महाराष्ट्रामध्ये 50 ते 55% लोक ग्रामीण भागामध्ये शेतीवरती डायरेक्टली आणि इनडायरेक्टली अवलंबून आहेत. ही अर्थव्यवस्था आहे. शासनाने तुमच्या याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये जे संविधानाने सांगितले त्याप्रमाणे सगळ्यांना आर्थिक सक्षमता आणली पाहिजे. आणि आर्थिक सक्षमता आणायची असेल तर तुमची 55% लोकसंख्या जी आहे ती अगोदर टार्गेट केली पाहिजे की त्यांचे सक्षमता आहे की नाही. असेल तर सोडून द्या.
पण शासनाचीच आकडेवारी सांगते की या 55% लोकांच्याकडून फक्त 12% GDP तयार होतो. बरं. आणि उर्वरित मग कारखानदारी आणि सेवा क्षेत्रामध्ये सॉरी 88% GDP तिथे तयार होतो. ओके. म्हणजे 45 आहे. त्यामुळे तुम्हाला शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार. मग तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना केवळ अशी सबसिडी दिली आणि हे दिले आणि हे दिलं तर त्याचं ते चालणार नाही. त्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी तुम्ही काय केलं. कसं आहे की आपल्याला याच राज्याने देशाला दिशा दाखवलेली, जगाला दिशा दाखवलेली की 72च्या ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस लोकांना सबसिडी दिली नाही. त्यांनी AGSची कामं सुरू केली आणि काम दिलं आणि त्याच्यामधून मग त्यांनी त्यांचं सर्वायवल केलं. आता सुद्धा शासनाचं धोरण कसं पाहिजे की सबसिडी म्हणजे तुम्हाला फक्त जीवन ठेवायचं असं नाही आहे, तर तुम्ही जनरेट करता काहीतरी अशा पद्धतीची धोरणं पाहिजेत आणि त्याप्रमाणे ती राबवली गेली पाहिजेत. गेल्या 5 वर्षात असे झाली का हा खरं जनतेने जर प्रश्न विचारला तर कोणत्याच या पक्षाकडे त्याचं उत्तर नाही. म्हणजे एकेकाळी महाराष्ट्र देशाला विचार देत होता, योजना देत होता. आता आपण इतर राज्यांचं अनुकरण करतो, लाडकी बहीण वगैरे. त्यामुळे कुठेतरी मला वाटतं की ह्या महाराष्ट्राचा आपण जे दैदिप्यमान इतिहास आहे किंवा जी प्रगल्भता आहे किंवा जी आर्थिक आपण व्यवस्था केली होती ती कुठेतरी लयाला गेलेली आहे. आणि याच्यामध्ये केवळ राज्यकर्त्यांनाच दोष देण्यात अर्थ नाही आहे, तो नोकरशाही याला खूप जबाबदार आहे. की ज्यावेळेस ही जी AGSची स्कीम आली त्यावेळेस राजकीय नेतृत्वाने पण केली, पण ती डिझाईन करण्याची किंवा हा थॉट देण्याची की आपण केवळ सबसिडी न देता किंवा तुम्हाला असं अनुदान न देता आपण त्यांना काम दिलं तर तुमच्या त्या शेतीच्यामध्ये सुधारणा होईल, जमीन शेतीयोग्य होईल, अशा खूप गोष्टी त्याच्यामध्ये होतात. जलसंधारण अमुक तमुक आणि त्याच्यामुळे राज्याला प्रचंड फायदा झाला. राज्यातलं मायग्रेशन बाहेर झालं नाही. बाहेरच्या राज्यातले लोक इकडे येत आहेत पण महाराष्ट्रातलं मायग्रेशन दुसरीकडे जाण्याचं कारण म्हणजे त्याला AGS सारखा महत्त्वाचा प्रोग्राम त्याला कारणीभूत आहे आणि महाराष्ट्र विसरतो. आता झालं काय की सध्या शेतीचे आपल्याला जर खरंच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर हे 55% लोकांचं शेतीवरचं अवलंबित्व कमी केलं पाहिजे किंवा हे 12% GDP आहे तो शेतीवरून 55% नेला पाहिजे. असं धोरण काही कोणी केलंय का. तर असं धोरण कोणी केलेलं नाही, कुठल्याच पक्षाने केलेलं नाही. 5 वर्षामध्ये एकही योजना एकही कार्यक्रम याच्यामध्ये आला नाही. आपण किती दिवस समृद्धी महामार्ग म्हणणार आहोत, किती कोस्टल रोड म्हणणार आहोत, किती दिवस मेट्रो म्हणणार आहोत. हे झालं थोडक्यासाठी. पण जे कायमचे प्रश्न आहेत अमेरिकेने केलं. अमेरिकेचा सुद्धा अशीच परिस्थिती 1930-40च्या दरम्यान हीच परिस्थिती होती की मॅक्सिमम लोक तुमचे शेतीवरती अवलंबून होते आणि GDP कमी असायचा. आज अमेरिकेमध्ये फक्त 1% GDP शेतीवरून येतो आणि 1% लोकसंख्या शेतीवरती अवलंबून आहे. आपण तिकडे कसं जायला पाहिजे आणि मग आपण महासत्ता होतो हे म्हणतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे दरडोई उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न ग्रामीण भागाचं वेळ अत्यल्प आहे. हे मागे काहीतरी आकडेवारी आली होती की महाराष्ट्र त्या दरडोई उत्पन्नामध्ये देशात 6व्या क्रमांकावरती आहे आणि मग गुजरातच्या तर मागे आपण पहिल्यापासूनच आहोत हे पण नंतर क्लिअर झालं. तर हे कशामुळे झालं म्हणजे नेमकं. याच्यामध्ये असं आहे की आपलं शेतीवरचं अवलंबित्व मी कमी केलं नाही आणि ग्रामीण भागातून जे काही आर्थिक सुदृढता पाहिजे ती कमी राहिली. म्हणजे 12% लोकांमध्ये 12% उत्पन्न तुम्ही 55% लोकांनी विभागलं गेलं तर फार कमी हे होतं. त्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न कमी होतं. मग तुमचे मोठे उद्योगधंदे असतील की तुमचे अंबानीज असतील किंवा असे असतील मुंबईमध्ये त्यांच्याकडे उत्पन्न आहे, तुमचं दरडोई उत्पन्न त्यामुळे जास्त दिसतं आहे. बरोबर. पण याची भयानकता आपण केवळ 6व्या क्रमांकावरच नाही आहे तर डिस्पॅरिटी ऑफ इन्कम खूप आहे आणि ही कधीच ॲड्रेस केलेली नाही. आणि गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याही शासनाने याकडे त्या पद्धतीने बघितलं नाही. तुम्ही शेतीला कदाचित कर्जमाफी करत असाल, अर्थात ती महात्मा फुले कर्जमाफी योजना केली, पुढे काय झालं किती फायदा झाला ते ठीक आहे, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि त्यांच्या प्रॉडक्टला मार्केट बनवण्याचं काही केलं आहे का की 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट असं त्यांनी मध्ये प्रमोट केलं होतं. ही घोषणा झाली, पुढे काय झालं. म्हणजे हे घोषणा होत आहेत आणि पुढे काही होत नाही. त्यामुळे मला वाटतं की जनतेला गेल्या 5 वर्षामध्ये जर आपण ऑडिट जर केला तर निगेटिव्ह तिथे आहे आणि तो लॉस आहे. आपण ताळेबंद जर म्हटला तर नफ्यामध्ये अजिबातच नाही आहे, आपण मायनस तोट्यामध्ये आहोत. आणि मग जर देशातील इतर राज्यांशी तुलना केली तर मग आपण जो GDP जो म्हणतो तो GDP जरी आपला जास्त असला, GST कलेक्शन आपल्याकडे जरी जास्त असलं, ती कन्झम्पशन आपलं आत्तापर्यंत जास्त आहे, पण त्या पद्धतीचं उत्पन्न वाढत नाही आहे. स्थानिक लोकांचं कॉर्पोरेटचं उत्पन्न वाढत असेल, मोठ्या उद्योग व्यवसायाचं उत्पन्न वाढत असेल,
पण जिथपर्यंत ते पोहोचायला पाहिजे तिथपर्यंत ते पोहोचलं जात नाही. पण अशा पद्धतीचं राजकारण जेव्हा घडत असतं तेव्हा त्याचा ब्युरोक्रेसीवरती आणि त्यांच्या मोरालवरती नेमका कसा परिणाम होतो? एक असं आहे की खरं म्हणजे की ब्युरोक्रेसी हे एक असा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एक घोडा आहे आणि त्याला तो कंट्रोल करायचा असतो. आणि ब्युरोक्रेसीने पण पॉलिटिशियन्सला कंट्रोल करायचं असतं. घटनेमध्ये तेच पण तरतूद केलेली आहे की चेक्स अँड बॅलन्सेस दिलेले आहेत. आता ज्या राज्यामध्ये राज्य शासन आणि राज्याचे प्रमुख गव्हर्नर यांच्यामध्येच वित्तुष्ट निर्माण होतं, म्हणजे सर्वोच्च पातळीचं वित्तुष्ट आहे, तर तिथेच वित्तुष्ट निर्माण होत असेल तर मग ब्युरोक्रेसी ते पाणी जोखायला सुरुवात करते की हे असं असं चाललेलं आहे. आणि मग राज्यपाल असे वागत असतील आणि मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा ऐकलं जात नसेल किंवा कॅबिनेटचं ऐकलं जात नसेल तर मग ते त्यांना पाहिजे तसं ते मनमानी करायला सुरुवात होतात आणि राज्यकर्ते जसे वागतील त्याच्यामध्ये स्वतःचा हात धुवून घ्यायला लागतात. म्हणजे हे जे प्रकरण आहे की ब्युरोक्रेसीच्या मॉरलवरती दुष्परिणाम होतो का? मला वाटतं की ही एक काळ असा होत होतं की पूर्वीच्या काळी की याच्यावरती म्हणजे अंमल, पण आता मला वाटतं की त्यांना हे बरं वाटतं. जितकी अस्थिरता आहे तितकी ब्युरोक्रेसीला नोकरशाला बरी वाटते, त्यांच्या फायद्याची आहे. आता जर चुकीचे निर्णय होत असतील तर घटनेमध्ये आणि नियम केले त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की एखादा नियम चुकीचा होत असेल तर तुम्ही फाईलवरती लिहिलं पाहिजे की हा नियम चुकीचा आहे, असं असं होतं आहे आणि हे करू नये. राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा. पण माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थितपणे कागदावरती लिहिलं तर कुठलेही मंत्री किंवा हे त्याच्याविरुद्ध चेंज करत नाहीत, ते नॉर्मल तसं जात नाहीत. कारण आपल्याच राज्यामध्ये अंतुले आणि नायक अशी एक केस गाजली होती बॅरिस्टर, ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की तुमच्या वरिष्ठांनी जर चुकीचा निर्णय दिला असेल आणि केवळ वरिष्ठांनी निर्णय दिला म्हणून त्याची मी अंमलबजावणी केली, त्याच्यातून तुम्ही सुटू शकत नाही, तुम्ही तितकेच जबाबदार आहात. ब्युरोक्रेसी तितकी जबाबदारी आहे, त्या गुन्हेगारीला तितकीच जबाबदारी आहे. पण सध्या काय झालं आहे की तेरी बी चूप मेरी बी चूप करून हे सगळं चाललेलं असतं आणि मग जनतेला काय पाहिजे याच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे शेवटी हे निर्णय समोर आलेले आहे प्रशांत, हे समोर आलेले आहे. ह्या निर्णयाच्या पलीकडे जे जनतेसमोर येत नाही आहेत आणि ते निर्णय जे आहेत त्याची व्याप्ती किती आहे, त्याच्या सर्वसामान्यावरती किती दुष्परिणाम होतो आहे हे कुणालाच माहिती नाही आहे. खरं. आणि याच्यासाठी मग ही ब्युरोक्रेसीची जबाबदारी असते की त्यांनी जे काही घडतं ते कायद्याप्रमाणे जनतेपुढे आणलं पाहिजे. आता ताजं उदाहरण तुम्ही सांगितल्याप्रमाणे की हे GRच गायब झालेले आहे. मला वाटतं की शासन कुठलं का असेल ना पण त्यांनी याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणली पाहिजे. ट्रान्सपरन्सी हे आहे का? तर मला असं वाटतं की मी सांगण्याची गरज नाही आहे. जसं आपल्याला आजार असेल तर त्याचे सिम्पटम्स असतात. त्याचं एक सिम्पटम असं आहे की महाराष्ट्रामध्ये माहितीच्या अधिकारात माहिती दिली नाही तर अपील होतात आणि त्या अपिलावरती मग तुमचे माहिती कमिशनर निर्णय देतात. या महाराष्ट्रामध्ये 1 लाखापेक्षा जास्त अपील पेंडिंग येतात. याचा अर्थ असं की माहितीच दिली जात नाही आहे. तर माहिती लपवण्याचं कारण काय आहे की समजा ठीक आहे, मी समजू शकतो की मंत्रिमंडळाची माहिती द्यायची नाही, पण तुमच्या तलाठ्याने काम केलं असेल, ज्युनियर इंजिनियरने काम केलं असेल, याची त्यांची जर माहिती मागितली आणि द्यायची नसेल तर मग नागरिक जो राजा आहे, मतदार राजा, त्याला स्वतःचीच माहिती मिळत नसेल, याचा अर्थ असा की ट्रान्सपरन्सी नाही आहे, ती संपुष्टात येत चाललेली आहे. आणि मग काय घडतं आहे, जे चुकीचे निर्णय घडत असतील तर त्याला जनतेला पाहण्यासाठी हे नाही. मला वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये दोन्ही सरकार असतील की याच्यामध्ये बळी हा पारदर्शकतेचा गेलेला आहे. नाही, आपण ब्युरोक्रेसीच्या मनोबलावरती काय परिणाम होऊ शकत असेल याची चर्चा करतोय आणि काही दिवसांपूर्वी बातम्या अशा आल्या होत्या, म्हणजे तुम्ही पण राज्याच्या मुख्य सचिव पदावरती काम, प्रधान सचिव पदावरती काम केलेलं आहे. आत्ता बातम्या अशा आल्या होत्या की राज्याच्या ज्या मुख्य सचिव आहेत त्यांना हटवण्याची, म्हणजे त्यांच्यावरती दबाव येतोय की तुम्ही पदाचा राजीनामा द्या, तुम्हाला आम्ही निवडणूक आयोगाचे मुख्य म्हणून तिकडं नियुक्त करतो, आयुक्त म्हणून. तर हे अशा पद्धतीनं जर प्रमुखांच्या बाबतीतल्या बातम्या येत असतील, चर्चा होत असेल, तर मग बाकीच्यांचं काय बोलायचं? खरं म्हणजे की हे दुर्दैवाचं आहे की अशा चर्चा होतात. खरं म्हणजे की व्हायला नको. एकदा तुम्ही तिथे त्यांना मुख्य सचिव केल्यानंतर ते शेवटचं पद असतं आणि ते 3 वर्षापेक्षा जास्त नसेल तर त्यांना ते हो दिलं पाहिजे. पण ही अशा चर्चा का घडतात? ह्या चर्चा घडणंच चुकीचं आहे. त्यांच्या मनोबलावरती निश्चितच दुष्परिणाम होतो. आणि मग जर आपल्याला पदावरती राहायचं असेल तर मग काहीतरी चुकीच्या निर्णयामध्ये पण सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला वाटतं की अशा चर्चा होण्यासाठी काहीतरी घडत असेल. म्हणजे असंही नाही की चर्चा अनाठाईच अशा होतात असं नाही आहे. पण हे दुर्दैव आहे मग की जर अशा पद्धतीने जर दबाव आणला जात असेल तर प्रशासन विकलांगतेकडे चाललेलं आहे की आम्ही सांगू तसे निर्णय घ्या. आणि याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगतो की
निवृत्तीनंतर जसं तुम्ही आता म्हटलं की निवडणूक आयोगाकडे जा किंवा असं की निवृत्तीनंतर मला पोस्ट मिळावी म्हणून खूप तिथे स्पर्धा असते की निवृत्तीनंतर मग माहिती आयुक्त असतील किंवा मी असे खूप पदं आहेत. मी याच्या खरं म्हणजे विरोधात आहे. कारण निवृत्तीनंतर पद मिळायचं यासाठी तुम्ही सेवेमध्ये असताना राजकीय लोकांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायचे हे खरं पद्धत बंद झाली पाहिजे. याच्यावरती मी एक आर्टिकल लिहिलं होतं की ही जर पद्धत तुम्ही ठीक आहे त्यांना माहिती आयुक्त करायचं असेल तर तुम्ही वयाच्या 55व्या वर्षी करा, त्यांना IAS मधून निवृत्त व्हायला सांगा आणि तुम्ही तिकडे त्याला हे करा. बरोबर. किंवा निवृत्तीनंतर एक किमान काळ असला पाहिजे. नाही, निवृत्ती अजिबातच नाही आहे, त्यांना दिलंच नाही पाहिजे. नाहीतर कसं होतं की तुम्ही अगोदरचे निर्णय त्याच्यामुळे ते दबावाखाली घेतले जातात. आम्ही तुम्हाला असं करू म्हणजे क्विड प्रो को देवाणघेवाणीसारखं होतं ते. आणि हे केवळ ह्याच्यासाठी ते लोकशाहीला घातक आहे. हे नुसतंच प्रशासनाला नाही तर लोकशाहीला घातक आहे. या 5 वर्षांमध्ये चर्चा ही पण झाली की प्रकल्प बरेचसे महाराष्ट्राच्या बाहेर गेले. आता त्याच्याबद्दल प्रत्येक राजकीय आघाडीचं एक आपापलं व्हर्जन आहे. पण खरंच म्हणजे या सगळ्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राला एक असा मोठा प्रकल्प म्हणून कुठला आपल्याला आठवत नाही. आणि दुसरीकडे अशा मोठमोठ्या शिखर परिषदा किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधले आकडे सांगितले जातात, एवढे MOUs झाले. तुम्हाला आता प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. काय असतं हे या MOU मधून नेमकं पुढं काय मिळतं? खरं सांगू का, हे खरं एक जसं की अमुक साबण लावल्यानंतर तुमची कांती तुकतुकीत होते किंवा तुम्ही तरुण दिसायला लागता, हे त्या थाटणीचं असतं. पण अर्थात त्यामध्ये प्रयत्न पण असतो. पण हे सगळं त्या धाटणीचं मी काय म्हणतो की जो इन्व्हेस्टर आहे तो पैसा टाकतो. ते तुम्ही किती सांगितलं तरी तो तिथे जाऊन बघणार की त्याचा फायदा कुठल्या राज्यामध्ये होणार आहे, कुठल्या शहरामध्ये होणार आहे, तिथेच तो इन्व्हेस्टमेंट करेल. तो इतका की तुम्ही सांगितलं आणि तिथे येईल असं तसं ते होत नाही आहे. अर्थात दबावामुळे काही ठिकाणी होते असेल पण ते अपवाद काय. आता आपण हे व्हायब्रंट महाराष्ट्र किंवा हे जे बघितलं ते 1.2 लाख crores MOU झाले असं त्यावेळेस जाहीर केलं होतं. पण जनतेला त्यांनी सांगितलं का की फायनली किती कोटीचे झालेले आहेत ते, हे समोर आलेलं नाही आहे. किंवा विरोधकांनी त्यांच्या पिरियडमध्ये केलं असेल तर त्यांच्या पिरियडमध्ये त्याचं पुढे काय आउटकम झालेलं आहे. पण फक्त जाहिरात होते की असं झालेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे होत असताना महाराष्ट्रातल्या कंपन्या राज्याबाहेर चाललेल्या आहेत. जसं पुण्याच्या 56 कंपन्या राज्याबाहेर केल्या असं बातम्या येत होता. याच्याही पलीकडे जाऊन की राज्यामध्ये जे तुमच्या नोकऱ्या आहेत खाजगी क्षेत्रातल्या त्याची वाढ होते, त्या स्टॅग्नंट आहेत तर कमी होतात. याची आकडेवारी राज्य शासनाने जनतेपुढे आणलेली आहे का? माझ्या जो अनुभव आहे आणि मी ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस ITतल्या नोकऱ्या ह्या सध्या स्टॅग्नंट होण्यापेक्षा त्या कमी होत चाललेल्या आहेत. ही भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला मोठे प्रकल्प आणणं हे गरजेचंच आहे. त्याचबरोबर आहे ते प्रकल्प इथे राहून त्यांना सवलती देऊन त्या नोकऱ्या कशा टिकतील हे गरजेचं आहे. याच्यासाठी काय केलं आहे तर माझ्या दृष्टीने जर जनतेने नागरिकांनी विचारलं काय केलं आहे, उत्तर काहीच येणार नाही आहे. त्यामुळे 5 वर्षामध्ये की नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये का आणि 4थी औद्योगिक क्रांती सुरू झालेली आहे 2012-13 पासून. आणि त्याच्यामधले जे रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 3D प्रिंटिंग, जिनॉमिक्स हे आल्यामुळे जगभरातल्या नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत. त्यामुळे भारत त्याला एक्सेप्शन नाही आहे. त्यामुळे याला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुम्ही कुठल्या नोकऱ्यावरती त्याच्यामध्ये आहे त्या टिकवणे किंवा वाढवणे याच्यासाठी काय धोरण आहे. जे रोग आहे हा रोगच आपण समजून घेत नाही. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये आणखी एक मी बघितलं रोग काय हे समजून घ्यायची तयारीच नाही आहे की महाराष्ट्राला काय कुठल्या प्रश्न पडतात. आता उदाहरणार्थ की तुमचं सिंचन आहे, सिंचनावरती एवढे खर्च केला, तमो केला, हे केला ते केला. आम्ही माणगावलामध्ये गेलो होतो. एक तिथे छोटासा इरिगेशन प्रोजेक्ट आहे. म्हटलं काय झालं ते अर्धवट पडलेलं आहे. किती वर्ष झाले 12-13 वर्ष झालं तो अर्धवट पडलेला आहे. का तर त्याला निधी नाही आहे. ठीक आहे दॅट अपार्ट. पण महाराष्ट्राला हे समजलं पाहिजे की आपण कृष्णा खोरे काढलं, अमुक खोरे काढलं, तमुक खोरे काढलं, किती टक्के तुमचं इरिगेशन क्षमता वाढलेली आहे ते तुम्ही सांगू शकत नाही आहे. 1% वाढली का काय किती टक्के वाढली. जे लोकांच्यापासून लपवून ठेवतात, कर्जरोखे काढले आणि त्याचं आता व्याज वगैरे चाललं असेल तर हे जनतेला जोपर्यंत सांगत नाहीत तर गेल्या 5 वर्षामध्ये काय झालं, गेल्या 10 वर्षामध्ये काय झालं. मला वाटतं की जनता ठीक आहे इलेक्शन आले मतदान करते आणि जो राजा आहे तो काहीतरी काम करणार आहे अशा धाटणीचं ते चाललेलं आहे. शेवटचा प्रश्न, आता या सगळ्या परिस्थितीतून पुढं जायचं असेल, काही चांगलं घडवायचं असेल तर तुम्हाला काय बदल नेमके अपेक्षित वाटतात आणि जनतेला या दृष्टीने तुम्ही आता निवडणुकीच्या सगळ्या मोसमामध्ये काय सांगू इच्छिता? जनतेला मी एकच सांगेल की तुम्ही स्वार्थी बना
की तुम्ही राजकारण्यांचा स्वार्थ बघू नका. बरोबर. तुम्ही तुमचा स्वार्थ म्हणजे तुमची मुलं, तुमचे नातवंड, तुमचे पतवंडाचं भविष्य घडवण्यासाठी राज्य शासन काय करत आहे. आणि त्यातल्या त्यात आता आपल्याकडे खरं म्हणजे काही फार ऑप्शन नाहीत, पण त्यातल्या त्यात असे कुठले राजकीय पक्ष आहेत, तुम्ही आमदाराकडे कमी लक्ष द्या. तुम्ही जो पक्ष सत्तेवर येणार आहे तोच ते धोरण राबवणार आहे, तर तुम्ही धोरणांचा विचार करा, त्यांचा विचार करा आणि तुम्ही दबाव गट तयार करा की तुम्हाला काय पाहिजे. आपण 75 वर्ष झालं रस्त्यात दरवर्षी खड्डे पडत आहेत. ते खड्डे न पडण्यासाठी तुम्ही जे आम्हाला खड्डे मुक्त शहर देतील किंवा हे देतील अशांना मी तुम्ही असे दबाव गट तयार करा. आमचं रोजगार माहिती द्या की रोजगार किती होतो आहे, आमच्यावरती किती कर्ज आहे, ट्रान्सपरन्सी द्या. आणि राज्यामध्ये जे बेसिक गोष्टी आहेत, एज्युकेशन आहे, एज्युकेशन सगळं प्रायव्हेटाईज झालेलं आहे. तुम्ही ते वाढवतात की नाही आहे. तुमचे हेल्थच्या बाबतीमध्ये काय आहे की तुम्हाला नियमाप्रमाणे दर तालुक्याला किती खाटांचे हॉस्पिटल शासकीय पाहिजे आहे, ते तेवढे आहेत का तुम्हाला खाजगीकडे जावं लागतं. तुम्हाला तुमचा जो 1000-1200 रुपये औषधावरती खर्च होतो, मग तो खर्च कमी करण्यासाठी शासन काय करणार आहे. म्हणजे ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे खरं म्हणजे जनतेने लक्ष दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो भ्रष्टाचारचा हा प्रकार आहे, तो जो भ्रष्टाचार हा अदृश्य आहे. जो भ्रष्टाचार तुम्हाला हे दिसतं की अमुक ठिकाणी गेलं पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आहे, हे नाही आहे, पण काही अदृश्य भ्रष्टाचार हाय लेवलला चाललेला असतो. तो एक्सपोज करण्यासाठी मग तुम्ही ट्रान्सपरन्सी अशा पद्धतीने केली पाहिजे की आतापर्यंत म्हणजे पूर्वी पूर्णपणेच ओपेकनेस होता, ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट होता, त्याच्यात बदल होऊन मग माहिती याचा अधिकार आला. आता हे किती दिवस राहणार, त्याच्या पुढची स्टेज केली पाहिजे की राज्यातले जे व्यवहार होतात ते संगणकावरती होतात अलीकडे, त्या संगणक तुम्ही पब्लिकला ओपन करून द्या. बरोबर. म्हणजे माहिती समजेल की काय चाललंय, त्याच्यावरती थोडासा कंट्रोल येईल. मला वाटतं की पुढच्या स्टेजकडे गेलं पाहिजे की जनतेने की पुढे काय करायचं, आणि जनता जागृत झाली पाहिजे. की आता सध्या काय झालं की हा पक्ष म्हणतोय ते तो पक्ष म्हणतोय तो पक्ष म्हणतोय, हे सगळं एकच आहेत असतात, त्याच्यामध्ये काही फार फरक पडत नाही आहे. खरं. पण त्यातल्या त्यात कोणाच्या योजना चांगल्या असतील, त्यातल्या त्यात जो आपल्याला कोणी फसवत नाही, आपल्या त्याच्यातूनच तुलना करून खरं म्हणजे आता निवडायचं आहे. सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर जसं झगडे सर सांगत होते की या निवडणुकीच्या निमित्तानं जर सामान्य मतदारांना कुठला विचार करायचा असेल तर त्यांनी स्वार्थी झालं पाहिजे. राजकारण्यांचा स्वार्थ बघण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीचा स्वार्थ बघा आणि धोरणात्मक दृष्टीनं खरोखर काही बाबींच्या वरती दबावगट तयार करून जर समाजानं काम करायला सुरुवात केली तर बदल निश्चितच घडेल असं त्यांचं म्हणणं आहे. या 5 वर्षांमध्ये प्रशासनामध्ये जे काही घडलं त्याचा हा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न होता. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.